नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. ठरलं तर मग या मालिकेच्या उद्याच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आता सायलीने अस्मिताला वाचवलेलं असतं. अस्मिताचा पाय सरकलेला असतो तर सायलीने वाचवलेलं असतं. तर या ठिकाणी सगळ्यांचे होशच उडतात. सगळेजण खूप घाबरलेले असतात की अस्मिताचं बाळाला काही झालं तर नसेल ना. पण सायली सगळं सांभाळून घेते. तेवढं आता प्रिया खूप जोरात ओरडते, काय गं सायली, तुला समजत नाही का की पोटोशी आहे अस्मिता, म्हणून इथे तेल ठेवायची सांडायची काय गरज होती, तू मुद्दाम केलं ना हे सगळं. तर सायली म्हणते, नाही गं, मला याची कल्पनाच नव्हती की तेल इथे ठेवलेलं आहे आणि ते सांडलेलं आहे म्हणून. मी इथे तेल ठेवलेलंच नव्हतं, मी त्या साईडला तेल ठेवलेलं होतं. तेव्हा आता प्रिया काही ऐकायला तयारच नसते. प्रिया म्हणते, नाही तू मुद्दामच केलं, अस्मिताचं बाळ जावं म्हणून तू असं केलं. तर आता हे ऐकून प्रतापला खूप मोठा राग येतो. प्रताप म्हणतो, प्रिया तू काहीच्या काही काय बोलते आहे, तुला समजतंय का तू काय बोलते ते, आणि मला पूर्ण विश्वास आहे सायलीवर, सायली हे करू शकणार नाही. तेव्हा लगेच प्रिया म्हणते की सगळी तयारी तूच केली आहे ना, मग तेलाची वाटीसुद्धा तूच ठेवली असेल, तूच सांडली असेल मुद्दाम तिथे. आता सायली रडू लागते. तिला खूप वाईट वाटत असतं की मी असं का करेल. ती म्हणते, अगं प्रिया, मला कल्पनासुद्धा नाही की इथून तेल कुठे आलं, कारण मी ठेवलेलंच नव्हतं इथे तेल. तर प्रताप म्हणतो, प्रिया बस कर, शांत बैस जरा, कारण हे तिने केलेलंच नाही आहे, सायलीने अजिबात केलेलं नाही आहे हे. तेव्हा सायली प्रतापला म्हणते, बाबा तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे ना, मी अजिबात केलं नाही हो, मी का करेल असं, आणि एवढा चांगला आनंदाचा दिवस आणि एवढी चांगली बातमी, आणि मी असं का करेल बरं. आता प्रताप ठामपणे सायलीच्या पाठीशी उभा राहिलेला असो. म्हणजे प्रताप जोराने मोठ्याने म्हणतो की सायली हे करणार नाही, आणि तिचे हे कानसुद्धा नाही आहे, ती अजिबात करणार नाही या गोष्टी. तर आता हे सगळं प्रियाने केलेलं असतं. तर आता प्रियाचं सत्य आता येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळेल की कसं सायली शोधून काढते की हे सगळं प्रियाने केलं आहे ते. तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.